तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेने सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला. आधी तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं, आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे, आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता हे खरं असन खोटं असन तपास करा. आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडा ना तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं, झाले गेले. हे बघा, याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन हे कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, त्याने पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात.